होळीचा सण जल्लोषात साजरा केला जातो, मात्र असावधपणामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता असते। अनेक ठिकाणी होळी पेटवताना आग लागण्याच्या घटना घडतात। अशा आपत्ती टाळण्यासाठी अग्निशमन विभागाने नागरिकांना सुरक्षित अंतर राखून होळी पेटवण्याचे आवाहन केले आहे। सणाचा आनंद सुरक्षित वातावरणात साजरा करण्यासाठी प्रत्येकाने दक्षता घेणे आवश्यक आहे। सर्व अकोल्याकरांना होळीची आता पहिले हार्दिक शुभेच्छा। आणि त्यांनी होळी जेव्हा प्रत्येक मूल्यामध्ये जाळतात तर प्रिकॉशन हे घेतली पाहिजे की त्या होळीच्या आजूबाजूने मंडळांच्या सदस्यांनी 2 प्लास्टिकचे ड्रम पाणी तरी भरून ठेवलं पाहिजे। आणि की जिकडे हवा राहते त्या हवेने तो धूर जातो, त्या चिंग्या उडतात, तर त्या दिशेने ते चिंग्या तिकडे जाऊन पडू शकतात। तर त्याच्या आपल्याला थोडं विरुद्धमध्ये किंवा आपल्या पाण्याचे ड्रम भरून ठेवले तर आपलं तिथे पाणी नेऊन टाकून छोटी मोठी आग लागली तर आपण विझू शकतो। होळी जिथे जाळतो आपण मोहल्ल्यामध्ये तिथे कसं असते, आपण होळी जाळतून वरती इलेक्ट्रिकच्या वायर राहतात आणि त्याच्यामध्ये विद्युत प्रवाह सुरू राहतो आणि तो जळतात। आजकाल काय की बऱ्याचशा वायरी ज्या आहे ह्या जर्मनच्या बनलेल्या आहे आणि जर्मन हा जास्ती उष्णता मिळाली तर तो जळू शकतो। तर त्याच्यामुळे त्याच्यात चिंग्या पडून ज्यांच्या घरामध्ये तो करंट वायर गेलेला आहे त्यांच्या घरातही आग लागू शकते। इकडे इलेक्ट्रिकवर ते बरेचसे वायर राहतात तिथं पण आग लागू शकते। म्हणजे जी घटना घडायची नाही, ज्या घटनेचा आपण विचार करू शकतो ती घटना घडू शकते। म्हणून त्याच्यामध्ये होळी ही इलेक्ट्रिक वायरच्या खाली न जाळता थोडं साईडला घेतली तरी चालतं।